नमस्कार मित्रांनो, हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर पाहूयात मजेशीर जोक्स। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रत्येक गावात गल्लीत एक सीआयडी असतोच, ज्याला माहिती असते की कोणाचे कनेक्शन कुठे चालू आहे। तो तिला म्हणतो आपलं लग्न व्हायच्या आधी तुझं काही अफेअर वगैरे होतं का? आपल्या बंडूला त्याबद्दल काही सांगितलं आहेस का? त्यावर ती म्हणते असं काहीही नव्हतं, पण तुम्ही आज अचानक असं का विचारताय? ते पण लग्नाला 25 वर्ष झाल्यानंतर। त्यावर तो म्हणतो मग हा बबन कोण आहे? ती कोण बबन? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? स्पष्ट बोला, असे आडेवडे घेऊ नका प्लीज। तो परवा आपण रोहनला बाईक गिफ्ट केली ना, त्यावर त्यानं आई बबनचा आशीर्वाद असं लिहिलं इंग्लिशमध्ये। ती अरे मूर्ख माणसा, ते आई बाबांचा आशीर्वाद असं आहे रे। नवरा आता रोज इंग्लिशच्या ट्युशनला जातो। WWE पण विचित्रच खेळ आहे नाही का? सगळे बेल्टसाठी भांडतात आणि पॅन्ट तर कोणीच घालत नाही। एक कडू सत्य, नॉर्मल माणसं वडापाव खातो, पण तोच आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये ॲपल खातो आणि त्याचे नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात। पोलीस चोराला विचारतात, तू गंपूचे पैसे चोरलेत हे तुला मान्य आहे का? चोर, मी नाही चोरले साहेब, त्यानेच हाताने मला काढून दिले। पोलीस, कधी? चोर, जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा। नवरा आपल्या बायकोला म्हणतो, जर मी नेता झालो ना तर अख्ख्या देशाला बदलून टाकीन। बायको, जरा कमी पीत जा, लुंगी समजून साडी घातली आहे माझी, ती बदला आधी। लग्नाच्या पहिल्या रात्री बायको नवऱ्याला बोलते, बायको, कृपया माझ्या जवळ येऊ नका। नवरा, का? काय झाले? बायको, मी आईला वचन दिले आहे की लग्नानंतर हे सर्व सोडून देईन म्हणून। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मंडळी। असंच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।